नमस्कार. आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक अगदी पारंपरिक पद्धतीने. उकडीचे मोदक करण्याकरिता आपल्याला 1 वाटी खोबरं चांगलं बारीक किसून घेतलेलं लागणार आहे. जे की तुम्ही बघू शकता, मी आधीच ह्याला बारीक किसून ठेवलं होतं. त्यानंतर त्या खोबऱ्यामध्ये आपण विलायची कुटून घालणार आहोत. विलायचीला अगदी बारीक कुटून घ्यायचं आणि त्यानंतर हे ह्या खोबऱ्यामध्ये मिक्स करायचं. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण साईडला तांदळाचं पीठ काढून घेणार आहोत. तांदळाचं पीठ आपण एक मोठी वाटी काढून घेत आहोत. त्यानंतर आपण ह्यात 100 ग्रॅम जॅगरी ॲड करणार आहोत. जॅगरी आपण साईडला काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपण पाणी उकळायला ठेवलेलं होतं 2 ग्लास, ते आपण चांगलं उकळून घेणार आहोत. पाणी चांगलं उकळून घ्यायचे, जेणेकरून आपण जेव्हा तांदळाचं पीठ आपण जेव्हा ह्यात टाकणार तेव्हा ते लगेच शिजेल. पाणी उकळल्यानंतर आपण तांदळाचं पीठ ह्यात टाकणार आहोत आणि ह्याच्यात चांगलं मिक्स करून ह्याला शिजवून घेणार आहोत. आपण ह्याला किमान 15 मिनटं शिजवायचे. शिजवताना त्यात आपण स्वादानुसार मीठ घालून घ्यायचे आहे. हे पूर्णपणे शिजल्यावर आपण ह्याला एका दुसऱ्या कंटेनरमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. त्यानंतर आपण ह्याचा एक डो बनवून घेणार आहोत. डो बनवण्याच्या आधी आपण आपल्या हाताला तूप लावून घ्यायचं, जेणेकरून हा डो आपण आरामात बनवू शकतो आणि हे जे पीठ आहे ते आपल्या हातावर चिटकणार नाही. आणि त्यानंतर डो बनवून झाल्यानंतर आपण तुपाने आपल्या हाताने ह्याला एक शेप देऊ शकतो डोला. डो एकदम सॉफ्ट झाला आहे की नाही ते चेक करण्यासाठी तुम्ही असं चेक करू शकता. त्यानंतर आपण एका तव्यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे आणि ते तुपामध्ये आता आपण किसून ठेवलेलं खोबरं आपण त्यात आता ॲड करणार आहोत. ह्याला चांगलं परतून घेतल्यानंतर आपण ह्यात जॅगरी जी आपण ठेवली होती काढून ती ॲड करणार आहोत. ह्या दोन्ही मिक्सचरला चांगलं परतून घ्यायचं, जेणेकरून जी जॅगरी आहे ती पूर्णपणे खोबऱ्यामध्ये मिक्स होईल आणि ह्याचा एक चांगला बॅटर तयार होईल. त्यानंतर आपण ह्यात 1 चमचा खसखस ॲड करणार आहोत. त्यानंतर ह्याला आपण चांगलं परतून घ्यायचे. त्यानंतर हे सगळ्याला आपण एकत्र काढून घ्यायचं. आपण जे डो बनवला होता त्याला आपण छोटे छोटे त्याचे गोळे बनवून घ्यायचे आणि त्याला मोदकच्या साच्यामध्ये घालायचे आणि त्यात आपण हे सारण बनवलेलं आहे ते त्यात घालून मोदकच्या शेपमध्ये पहिलं त्याला आकार द्यायचा आणि त्यात हे सारण मिक्स करायचं किंवा ॲड करायचं. सारण ह्यात नीट भरून घ्यायचं. आणि त्यानंतर अजून थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्याला जॉईन करायचं असं, जेणेकरून आपलं मागचा जो पार्ट आहे तो पण जॉईन होऊन जाईल मोदकासोबत. आणि आता तुम्ही बघू शकता आपला मोदक तयार झालेला आहे. अशा शेपमध्ये आपण आता सगळे मोदक बाकीचे बनवून घेऊया एक एक करून. हे जे मोदक आपण बनवले होते त्याला आता आपण गरम पाण्याच्या वर ठेवून उकडून घ्यायचे आहेत. ह्याला आपण 10 मिनटं उकडून घेतल्यानंतर आपले मोदक तयार होऊन रेडी आहेत. आता आपण त्याला सर्व करूयात. मोदकाला कायम तुपाची धार घालून खाल्ल्यावर ते अगदी स्वादिष्ट लागतात. तुम्ही हे घरीसुद्धा ट्राय करून बघू शकता. धन्यवाद.